नमस्कार. कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, मी इथे पोळी केली. ती पोळी कशी छान टम्म फुगली आहे, मस्त फुगली आहे की नाही? ही पुरणपोळी नाही आहे, ही आहे सांजा पोळी. आज मी इथे गुढीपाडवा स्पेशल थाळी करते. त्या थाळीमध्ये सांजा पोळी आणि फरसबीची भाजी केली आहे. ती फरसबीची भाजी आणि सांजा पोळी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते. आता फरसबीची भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतले. तेल कढल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते टाकले आणि कांदा छानसा परतवून घ्यायचा आपल्याला तेलावर. हा बघा, इथे कांदा छान परतून झालाय. तर मी आता त्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला घालते आणि टोमॅटोचा व्यवस्थित परतवून घेते. आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले घालते. मी इथे 2 टीस्पून मालवणी मसाला घालते, पाव टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून हळद घालते आणि हे सगळे मसाले घालून व्यवस्थित एकत्र करून घेते. मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये ही बघा अशी बारीक चिरलेली फरसबी आहे, ती फरसबी त्या कांद्यामध्ये घालते. त्याच्यानंतर एक बटाटा सोलून असे त्याचे मोठे तुकडे केलेले ते तुकडे त्यामध्ये घालते आणि ही सगळी भाजी आणि बटाटा कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घेते. आणि आता भाजी परतवून झालेली आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये काय करते, अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि ते पाणी घालून भाजी झाकून ठेवायची. पाणी घातल्यानंतर सुद्धा भाजी एकजीव करून घ्यायची आणि आता ही भाजी झाकून ठेवते. 5 ते 10 मिनिटांनी झाकण उघडून बघते मी. हे बघा, भाजीला छान वाफ लागलेली आहे. आपण पाणी घातलं होतं, ते पाणीसुद्धा आटलं आहे. आता इथे मी भाजी शिजली आहे का बघते. बटाटा शिजला नाही म्हणजे फरसबीसुद्धा अजून शिजली नाही आहे. आणि आता ह्या स्टेजला मी ह्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घालून झाल्यानंतर एकत्र करून घेते. मीठ एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. अजून आपली भाजी शिजली नाही आहे. आणि ते पाणीसुद्धा एकत्र करून झाल्यानंतर भाजी शिजेपर्यंत त्याच्यावरती झाकण घालून ठेवते आणि 5 ते 10 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते. हे बघा, भाजीतलं पाणी आटलेलं आहे. आता भाजी परतवून घेते आणि बघूया भाजी शिजली आहे का. हे बघा, बटाटा शिजलाय म्हणजे आपली फरसबीची भाजीसुद्धा शिजलेली आहे. आणि आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मी इथे कांदा घालून फरसबीची भाजी केली आहे. तुम्हाला जर या भाजीमध्ये कांदा वापरायचा नसेल तर मिरचीची सुद्धा भाजी करू शकता. मी आधी माझ्या चॅनलवरती मिरचीच्या भाजीची रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता ही आपली भाजी तयार झाली आहे. ती झाकून ठेवते मी भाजी. आणि हे बघा, मी इथे डाळ फोडणी घालायला घेतली आहे. ह्या डाळीच्या रेसिपीज म्हणजे 2 ते 3 प्रकारच्या मी डाळी दाखवल्या आहेत. त्या डाळींची रेसिपी मी ह्याआधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालते आणि आमटीला छान उकळी येऊ द्यायची. ही बघा किती मस्त उकळी आली आहे आणि आता इथे आपली भाजी आमटी तयार झालेली आहे, ती बाजूला ठेवून देते. आणि सांजा पोळी करण्यासाठी मी इथे कणिक मळायला घेते. म्हणजे गव्हाचं पीठ घेते मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेते. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चपातीला जसं थोडंसं मीठ घालतो तसं मीठ घालायचं आणि चपातीसारखंच पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे चपातीपेक्षा थोडंसं सैल पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं पीठ माझं मळून झालेलं आहे, एकत्र आलं आहे पीठ. आणि आता मी त्या पिठावरती तेल घालून मळून घेणार आहे पीठ. हे बघा, तेल घालून घेते मी. पिठाला तेल लावून पीठ छान गुळगुळीत करून घेते. आणि असं पीठ करून त्याच्यावरती मी
पुन्हा तेल घालून ठेवते. तेल घालून पीठ मुरायला ठेवते. आपण चपातीला कसं पीठ मुरायला ठेवतो त्यावेळेला आपण तेल नाही घालत, पण आपल्याला इथे पोळी करायची आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर तेल घालून ठेवते. मळून झालेलं पीठ मी बाजूला ठेवून देते. त्याच्यानंतर सांजा करण्यासाठी मी गुळाचं पाणी करणार आहे. म्हणजे आम्ही अर्धा कप रवा घेणार आहे. त्यासाठी इथे मी 1.5 कप पाणी घेते. आणि त्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ घालते. हा गूळ मी किसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. म्हणजे नुसता गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. त्याचा पाक वगैरे काही करायचं नाहीये. हे बघा इथे पाण्याला उकळी आली आहे आणि आता हे पाणी मी बाजूला ठेवून देते. म्हणजे काय होईल, गरम पाण्यामध्ये गूळ वितळत राहील. आणि आता मी इथे रवा भाजायला घेते. मी इथे अर्धा कप रवा घेतलाय. तो रवा भाजून घेते आणि रवा भाजण्यासाठी इथे जास्त तूप लागणार नाहीये. आपण साध्या शिऱ्याला कसं भरपूर तूप घालतो तसं नाही. एक एक चमचा करून आपल्याला तूप घालायचं आहे. साधारण रवा आपला छान भाजला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यामध्ये तूप घालायचं आहे. अजून थोडा अर्धा चमचा घालते आणि इथे रवा छान भाजून घेते. हे बघा रवा भाजत आलेला आहे, छान भाजलाय रवा. आता रवा भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये जे गुळाचं पाणी केलं होतं ते पाणी हळूहळू करून ओतून देते. आणि असं रव्यामध्ये पाणी ओतल्यानंतर गुठळी होण्याची शक्यता कमी असते. हे बघा हे आता ना पाणी आपल्याला सतत ढवळत राहायचंय. हे ढवळत राहिल्यानंतर असं आपला शिरा घट्ट होत आलेला आहे. आणि आता त्याच्यावरती 1-5 मिनिटासाठी मी झाकण घालून ठेवते. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. हे बघा इथे शिरा छान तयार झालेला आहे. मस्त झालाय शिरा. सुंदर झालाय. तो आता एकत्र करून मी झाकून ठेवते. थोड्या वेळाने झाकण उघडून बघूया. इथे पूर्ण शिरा आपला तयार झालेला आहे. छान झालाय शिरा. तयार झालेला शिरा वेगळ्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेते. आणि शिरा थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वेलची घालून घ्यायची. हे बघा मगाशी भिजवून ठेवलेलं पीठ आता मी घेते आणि ते पीठ छान मळून घेते. शिरा थंड होईपर्यंत, सांजा थंड होईपर्यंत पीठ मस्त मळून घेते. पीठ खूप सुंदर भिजले. आता हे पीठ बाजूला ठेवून देते. हे बघा इथे सांजा थंड झाला आहे. त्यामध्ये मी 1 टीस्पून वेलची पावडर घालते आणि ते वेलची पावडर घालून व्यवस्थित एकत्र करून घेते. ते एकत्र करण्यासाठी मी हाताला थोडं तूप लावून घेते. सांज्यामध्ये मिक्स करून घेते. पीठ जसं मळलं गेलंय तसा हा सांजा झालेला आहे. पीठ आणि सांजा दोन्ही सेम प्रमाणात झालेले, समप्रमाणात झालेले आहेत. आणि आता मी त्याचे असे गोळे करून घेते. आपण बेसनचा लाडू कसा करतो केवढा, तेवढे त्याचा गोळे करून घेते. हे बघा किती सुंदर झालेत गोळे, मस्त झालेत. छान नरम लुसलुशीत झालाय शिरा. हे बघा आता हे बाजूला ठेवून देते. आणि पीठ थोडा वेळ मळून घेते आणि ते सुद्धा बाजूला ठेवून देते.
आता मी इथे पोळी लाटायला घेणार आहे. पोळी लाटण्यासाठी मी काय करणार आहे, हे बघा ह्या प्रकारे ह्या आकाराचा सांज्याचा गोळा आहे आणि मी त्याच्यापेक्षा छोटा गोळा मी कणकेचा घेणार आहे. हा बघा एवढा छोटा गोळा घेते आणि तो पिठात घोळवून आपण पुरणपोळी कशी करतो त्याच प्रकारे हे सांजा हा चपातीच्या पिठामध्ये भरून घ्यायचा आहे. तसं पाहिलं तर काही कठीण नाही आहे, नुसता सांजा भरायचा. आपण इतर वेळेला पुरण भरतो, आता ह्याच्यामध्ये सांजा तयार करून भरायचा आहे. आणि या सांज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे नाहीत, कारण आपण पोळीमध्ये भरणार आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे घातले तर पोळी फाटण्याची शक्यता असते, म्हणून ड्रायफ्रूट्स घालायचे नाही आहेत सांज्यामध्ये. हे बघा असं सील करून आता मी ती पोळी लाटून घेते. आणि सुरुवातीला काय करायचं, असं हाताने थोडंसं थापून घ्यायचं. थापून घेतल्यानंतर काय होतं, सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. आणि आता छानशी पोळी लाटून घेते. बघा पोळी लाटतानाच कळून येत आहे की पुरण सगळीकडे सारखं पसरलंय. म्हणजे जो आपण त्या पोळीमध्ये सांजा भरलाय तो सांजा सगळ्या बाजूनी छान भरलेला आहे, मस्त पसरलाय. आणि एकीकडे मी तवा तापायला ठेवलाय. तव्यावरती तेल घालून घेतलंय आणि आता ही अशी पोळी त्या तव्यावरती टाकून घेते, पसरून घेते. बघा किती सुंदर झाली बघा पोळी, मस्त बसली पोळी. आता ही छान दोन्ही बाजूनी अशी मस्त भाजून घ्यायची. वरच्या बाजूला तेल लावते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता, पण तेल लावून छान अशी भाजून घ्यायची. दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायची पोळी आपल्याला. सगळ्या बाजूनी अशी उलटण्यानी दाबून दाबून पोळी भाजून घ्यायची. हा किती सुंदर झाली बघा पोळी, सुंदर दिसतीये, पुरणपोळीसारखीच दिसतीये. आणि आता त्याच्यावर मी तूप घालून घेते. आपली पोळी इथे तयार झाली आहे आणि त्याची मी आता घडी करून घेते आणि टिश्यू पेपरवर काढून घेते. ही बघा ही एक पोळी तयार झाली आहे आपली. आता अजून एक मी पोळी तुम्हाला करून दाखवते. बघा कशी सुंदर झाली ही पोळी, मस्त झाली आणि फिरती सुद्धा खूप सुंदर. आता मी तव्यावर टाकते. पहिली पोळी जशी भाजली तशीच ही पोळी भाजून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी तेल घालून छान अशी भाजून घ्यायची आहे. आणि आधी अशी तव्यापासून पोळी सोडून घ्यायची. ही बघा ही पोळी किती सुंदर फुगली, मस्त टम्म फुगली आहे बघा पोळी. जणू अशी वाटते की पुरणपोळीच केली आहे, पण ही पुरणपोळी नाही आहे, सांजा पोळी आहे. खूप छान फुगली आहे, मस्त झाली आहे पोळी ही. आपण अशी छान पोळी सगळ्या बाजूनी भाजून घ्यायची. बघा इथून सुद्धा छान भाजली गेली आहे आणि आता ही आपली पोळी तयार झाली आहे. तयार झालेली पोळी मी आता जाळीवर काढून घेते आणि गुढीपाडवा स्पेशल थाळी सर्व करायला घेते. हे बघा इथे मी भात सर्व केला आहे. त्याच्यानंतर आता ही डाळ सर्व करते. ह्या डाळीची रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे
आणि इथे मी फरसबीची भाजी केली आहे. आपण रोज बटाट्याची भाजी करतो त्याऐवजी मी फरसबीची भाजी केली आहे. खूप छान लागते ती भाजी. आणि आता त्यानंतर सलाड ठेवते. आणि सगळ्यात शेवटी आपली तयार झालेली छान मस्त खमंग तयार झालेली सांजापोळी ठेवते. आणि त्या सांजापोळीमध्ये 1 चमचा तूप घालते. खूप सुंदर सुगंध सुटला या सांजापोळीचा. आणि पुन्हा दुसरी एक पोळी ठेवते. त्या पोळीच्यामध्ये सुद्धा मी तूप सोडते. पहा किती सुंदर झाली आहे पोळी. तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. आणि जर आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.